लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मंत्रालय आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वतीने जिल्ह्यात 29 मे ते 12 जून या काळात 15 दिवसांचे विकसित कृषी संकल्प अभियान राबवले जात आहे। या निमित्त शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात असून कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानासह नव्या पिकांची आणि योजनांची माहिती या अभियानातून शेतकऱ्यांना दिली जात आहे। प्राप्त माहितीनुसार या काळात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कृषी यात्रा काढली जात असून या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे। या अंतर्गत शेतीविषयक समस्या आणि खरीप पिकाचे नियोजन आणि विषयांवर संवाद साधला जात आहे। या निमित्तानं दिग्रस तालुक्यातील तूप टाकळी, वाई मेंढी, लाख रायाजी, कलगाव, डेहनी आणि कांदळी या गावांमध्ये कार्यक्रमाचे नियोजन कृषी विभाग आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या वतीने करण्यात आले होते। या अभियानामध्ये तालुका कृषी अधिकारी दिग्रस की साक्षी आडे, आत्मा व्यवस्थापक सागर बोंडे तसेच मार्गदर्शक म्हणून केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर येथील शास्त्रज्ञ डॉक्टर मणिकंदन सर तसेच कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर विपुल वाघ, पीक संरक्षण मयूर इंगोले, उद्यान विद्या देवानंद राऊत, पशु संवर्धन राहुल इंगोले, कार्यक्रम सहाय्यक माती परीक्षण उपस्थित होते। सदर कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, माती परीक्षण, बियाणे उगवण क्षमता चाचणी तसेच सोयाबीन, कापूस, तूर, ऊस, हळद, संत्रा, फळबाग लागवड, चारा पीक लागवड आणि खत व्यवस्थापन तसेच शेळीपालन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। तसेच सदर कार्यक्रमामध्ये मंडल कृषी अधिकारी दिग्रस यांनी कृषी विभागाच्या योजनांविषयी माहिती दिली। कार्यक्रमासाठी कृषी विभाग आणि आत्माचे सर्व कर्मचारी यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन महाराष्ट्र वार्तासाठी राजपाल बनसोड, तालुका प्रतिनिधी दिग्रस।